या पुलाच्या पलीकडे सारळ गाव आहे. तिथून अलिबाग पेण रस्त्यावरील कार्लेखिंडीकडे एक रस्ता जातो. हा सारळ जवळचा समुद्र किनारा आहे आणि हा जो डोंगर दिसतोय तो उरणचा डोंगर आहे. आणि इथे काही अस्पष्ट इमारती दिसत आहेत. त्या उलवे गावातल्या आहेत, नव्या मुंबईतल्या. आपण उरणचाच भाग आहे. या इकडे बघितलं तर मुंबईतल्या उंच इमारती आपल्याला क्षितिज रेषेवर दिसत आहेत. फार सुंदर दृश्य आहे. 7 वाजायला आलेले आहेत. थोड्या वेळातच सूर्य मावळेल. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतायला लागलेले आहे. उलवे गावातल्या या इमारती क्षितिज रेषेवर झूम करून बघितल्या हे कुठलं बोंडला गाव आहे. बोंडला ना, बोंडली. हा जो डोंगर दिसतोय, हे जे टोक आहे, बरीच घरं दिसत आहेत. हे बोंडली गाव आहे. आणि त्याच्या पलीकडे गेलं की मांडवा गाव आहे आणि मांडवा जेटी आहे. जे गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा अशी फेरी सर्व्हिस चालते. रोरो सर्व्हिस आहे. असा हा सुंदर समुद्र किनारा आहे. हा रस्ता अलिबागकडे जातो, उजवीकडे जो गेलाय. काही पर्यटक आनंद घेत आहेत. तर सूर्य मावळायला लागलेला आहे. हा इथे क्षितिज रेषेवर काशाचा खडक दिसतोय. सुमारे 60-70 वर्षांपूर्वी रामदास बोट याच खडकावर आपटून फुटली होती आणि त्याच्यात बरीच जीवितहानी झालेली होती. या क्षितिज रेषेवर आपण बघितलं तर मुंबईतल्या इमारती या अगदी अस्पष्ट दिसत आहेत.
या बोंडली गावातल्या बोटी आहेत, होड्या आहेत. आणि हे इथे टेकडीच्या टोकावरती बोंडली गाव आहे आणि हा असा सुंदर सूर्यास्त होत आहे. छान सूर्य दिसतोय. धन्यवाद.